नमस्कार. आपण बोलतोय माफी मागणं आणि माफ करणं याच्यामुळे नात्यातली इक्वेशन्स कशी बदलतात त्याबद्दल. एखादा नातेवाईक, भावंड, मित्रमैत्रिणी, मुलं कुणीही असो, एकदा विश्वास उडाला, चूक झाली, वाटेल तसं अपमानास्पद बोलणं झालं, की एकतर त्या व्यक्तीशी नातं संपवायचं, नातं कामापुरतं ठेवायचं एक फॉर्मॅलिटी म्हणून, का त्या व्यक्तीला गमावलेला विश्वास परत मिळवण्याची, केलेली चूक सुधारण्याची संधी द्यायची. काय करायचं? आजकाल जो माणूस चुकतो त्याचीच कौतुक करण्याचं एक फॅड समाजामध्ये चालू आहे. डोंट फिक्स अ पर्सन, फिक्स द प्रॉब्लेम असं म्हणत त्या चुका त्या व्यक्तींनी का केल्या याचा मागोवा घेत त्या चुकांचं समर्थन करण्यापर्यंत लोकांचे विचार हल्ली धावतात. पण मला इथे असं अजिबात सांगायचं नाहीये. पण नात्याला एक संधी द्यायची असं जर ठरवत असाल, म्हणजे नातं सावरायचं आहे अशी इच्छा दोन्ही बाजूने असेल, तर मात्र चुकलेल्या व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास करावाच लागेल. समजून घेणं याच्यामध्ये हे सगळं आलंच. इथे दोन गोष्टींचा विचार नीट करावा लागतो. व्यक्तीने विश्वास तोडला तो विषय कोणता होता, त्याचं गांभीर्य किती, घडलेल्या प्रसंगात त्या व्यक्तीचा विचारपूर्वक सहभाग होता का अनवधानाने ती व्यक्ती त्यात शिरली आणि वाहवत गेली. आणि व्यक्तीचा तो चुकलेला प्रसंग जर सोडला तर व्यक्ती इतर काळात इतर प्रसंगात कशी आहे, त्या व्यक्तीचं वागणं इतर वेळी कसं असतं, ती विचार कसा करते, याचा मनापासून विचार केला पाहिजे. या व्यक्तीचं नेहमीचं वागणं जर बघितलं तर ही व्यक्ती असं चुकीचं, इतकं अविवेकी कसं वागू शकते, असा प्रश्न मनात नक्की येईल. इथे माफ करणाऱ्या व्यक्तीने सारासार विचार करायला हवा, आतला आवाज ऐकायला हवा. कारण व्यक्ती जर मुळात चांगली असेल तर विश्वास तोडलेल्या, चूक केलेल्या त्या व्यक्तीला एक संधी देण्याचा विचार नक्की करता येतो. अर्थात जाणीव करून देत आणि जागरूक राहून हे करता येईल. इथे महत्त्वाचं काय आहे तर संवाद. समोरासमोर बसून बोलणं आवश्यक असतं. भावना दोन्ही बाजूच्या मोकळ्या होणं हे नातं रिस्टार्ट करताना आवश्यक असतं. चुकलेल्या व्यक्तींनी सुद्धा उगाचच कारणं पुढे न करता मोकळेपणाने मी चुकले किंवा चुकलो म्हणावं. कारणं देणं हा ब्लेम गेम असतो. याच्यामुळे मी असं केलं, त्याच्यामुळे असं झालं, अजिबात नको. चुकलं तर चुकलं हे समजणं आणि मनापासून मान्य करावंसं वाटणं हे नात्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आत्मपरीक्षण गरजेचं आहे यासाठी. जिथे संवादाची खिडकी उघडी असते तिथे नातं घुसमटत नाही, तर मोकळ्या वातावरणात नातं अजून छान खुलतं. नात्याला संधी दिली तर त्याचं सोनं करणं हे विश्वास गमावलेल्या, चूक केलेल्या माणसावर 90% अवलंबून आहे. पण उरलेले 10% मात्र माफ करणाऱ्या माणसावर सुद्धा अवलंबून असतं. असं का म्हणते मी, तर काही नाती ही मुळातच कमकुवत असतात. पण काही कारणांनी, म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा, वैयक्तिक किंवा कौटुंबिक किंवा इतर स्वार्थ, याच्यामुळे नात्याला पूर्णविराम देता येत नाही. ही नाती युज्युअली अगदी घरातली अशी जवळची असतात, जी मनाने नाही पण व्यवहाराने जवळची असतात. इथे माफ करणारी व्यक्ती झालेली चूक छोटी असली किंवा अनवधानाने झालेली असली तरी माफ केल्यासारखं दाखवते, पण मनातनं माफ करत नाही. आणि मग माफ केल्यासारखं दाखवणारी व्यक्ती त्या चुकीवरून सार्कॅस्टिक बोलते, टोमणे मारते, छोट्या छोट्या गोष्टीवरून अनाकलनीय संशय घेत चुकलेल्या व्यक्तीला सतत गिल्ट देण्याचा आनंद घेते. घरातली मुळातच जी अवघडलेली नाती असतात किंवा जिथे इगोचा खेळ चालतो, अशा नात्यांमध्ये हे प्रकार जास्त दिसतात. अशा नात्यात मग काय होतं, चूक असते चोरीची आणि शिक्षा होते फाशीची. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला, नातेवाईकाला, मित्राला, मैत्रिणीला केलेल्या चुकीसाठी माफ केल्याचा भास निर्माण करून नातं डिस्टर्ब ठेवू नका. माफ करणार नसाल तर तेही सांगायची हिंमत ठेवा. आणि तुम्ही माफ करणार असाल तर प्रामाणिकपणे नीट माफ करा. तरच तुम्हाला आणि त्या नात्याला पुन्हा छान मोकळा आनंद मिळेल. एकमेकांना सावरून घेत जी नाती परिपक्व होतात ती कधीच एकमेकांवरती ओझं होत नाहीत. इथे विसंवाद संवादाने संपतात. हे आहे खऱ्या अर्थाने फॉरगिव्ह अँड फॉरगेट. तुमच्या आयुष्यात असं एखादं नातं आहे
की तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला इथे माफी मागायची आहे किंवा माफ करायचं आहे, पण राहून गेलंय. मनाच्या या बोचऱ्या कोपऱ्याची टोच कमी करता येते का बघूयात. या आठवड्यात त्या व्यक्तीला भेटा आणि मोकळेपणाने समोर बसून सगळं बोलून टाका. बघा जमतंय का.